माझ्या पाठीमागून एक आवाज येतोय, बघा तुमच्या ओळखीचा आहे का? वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ घराजवळचे पक्षी. आणि हा आवाज आहे कॉमन टेलर बर्ड शिंपी या पक्षाचा. तुम्हाला आठवत असेल, आपली आणि याची पहिली ओळख झाली होती मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये. आकाराने अगदी छोटा, हिरवट पंख, केशरी डोकं आणि पांढरं पोट ही याची ओळखायची सोपी पद्धत आहे. आणि याची चोच अगदी सुईप्रमाणे लांब आणि बारीक आहे. मराठी साहित्यकारांनी आणि पक्षी अभ्यासकांनी याला शिंपी असं नाव दिलंय, कारण हा एक सुंदर विणकाम करून घरटं बनवतो. ज्या बागेमध्ये बऱ्यापैकी झाड आहे तिथं तुम्हाला हा पक्षी सकाळच्या वेळेला हमखास दिसेल. जून ते ऑगस्ट हा याचा भारतामधला मुख्य विणीचा काळ आहे. नर आणि मादी दोघे मिळून सुद्धा एक सुंदर विणकाम केलेलं घरटं बनवतात. मोठ्या झाडाच्या किंवा मोठी पानं असलेल्या झाडाची निवड करतात. याची एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. घरटं बनवताना जी पानं वापरली जातात ती देठापासून वेगळी केली जात नाहीत. त्यामुळं जोपर्यंत घरटं आहे तोपर्यंत ही पानं जिवंत राहतात. चॉकलेटी किंवा अशी कोरडी होत नाहीत. त्यामुळं घरटं पटकन ओळखता येत नाही. घरटं बनवताना मादी तिच्या टोकदार चोचीनी पानांना दोन्ही बाजूंनी छोटे छोटे होल्स करते आणि त्यातनं छोट्या वेली, प्लांटचे फायबर्स किंवा अगदी कोळ्याची जाळी सुद्धा विणली जातात. आणि त्यामुळे एक स्ट्रॉंग असं एक स्ट्रक्चर तयार होतं, ज्याच्यामध्ये यांना अंडी घालता येतात. हा पक्षी प्रामुख्यानं कीटकभक्षी आहे आणि हा कधीच तुम्हाला एका स्वस्थ जागी बसलेला दिसणार नाही. कायम या फांदीवरून त्या फांदीवरती पानांच्या घोळक्यामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसेल. तुम्हाला कधी या पक्षाचं घरटं दिसलं तर त्याच्या जवळ जाऊ नका किंवा त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज अजिबातच घेऊ नका, कारण आपल्या परिसरात आजूबाजूला बरेचसे शिकारी पक्षी, मांजर असतात ज्यांचं आपल्या हालचालींवरती एकदम बारीक लक्ष असतं. आपल्याला त्या घरट्याची जागा कळाली हे सुद्धा त्यांना व्यवस्थित कळतं. तुमच्या गावात या पक्षाला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना नक्की दाखवा. आणि अशाच अमेझिंग एपिसोडसाठी फॉलो करत राहा साई भाईला.